अचलपूर येथील तहसील कार्यालय अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले असून रस्त्यावर असलेल्या खोक्यांमुळे वाहनधारकांना जाणे कठीण झाले आहे. शिवाय पार्किंगचाही प्रश्न निर्माण झाला आहे. या संदर्भात तेथील व्यावसायिकांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन 8 दिवस उमटले तरी अद्याप कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. रस्त्यावरील अतिक्रमित टिनाचे खोके त्वरित हटवावे अशी मागणी केली आहे. तहसील कार्यालयाजवळ विविध व्यवसाय करणाऱ्या लोकांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेले लेखी निवेदन असे की तालुक्यातून तहसील कार्यालय अचलपूर येथे खरेदी विक्री नोंदणी करणारे नागरिक तहसील कार्यालय अचलपूर येथे आपल्या कामकाजासाठी येत असतात. तहसील कार्यालयाच्या मागील बायपास रोडवर अवैध व्यावसायिकांनी टिनाचे खोके ठेवल्याने रहदारीचा रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे तेथून ये जा करणाऱ्या वाहनधारकांना आपले वाहन चालविणे कठीण झाले आहे. त्यांना अनेक अडथळे पार करत रस्ता पार करावा लागत आहे. तसेच उपजिल्हा रुग्णालयाकडे जाणारा हा रस्ता रुग्णवाहिकेला अडथळा निर्माण होत असतो. रुग्णवाहिकांना तात्काळ जाता येत नाही. त्यामुळे रुग्णांना गंभीर दुखापत व रुग्णाचा जीवही जाऊ शकतो. अवैध टीन व्यावसायिकांचे खोके रोडवरच कामानिमित्त येणारे लोक रस्त्यावर उभे राहूनच आपले काम करत असल्याने त्यांच्या सुद्धा जीवाला धोका निर्माण झाला असेही दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे. सदर निवेदनावर गोविंद चरपटे, श्याम शर्मा, राहुल गाठे, अमित शहाकर, तळोकार यांच्यासह आदी व्यावसायिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. पंकज साबूसह रुपेश बाजपेयी, विदर्भ न्यूज, अचलपूर.